वंदे मातरम। खुश रहो अहले वतन, हम अपना फर्ज निभा के चले, कभी बुझने ना देना उस आग को, आग सीनों में हम जो लगा के चले। क्या हुआ नींद आई जो हम सो गए, हम तुम्हारे वतन को जगा के चले। याद आए हमारी तो रोना नहीं, याद आए हमारी तो रोना नहीं, तुमको आजादी का रंग लगा के चले, तुमको आजादी का रंग लगा के चले, तुमको आजादी का रंग लगा के चले। मातरम वंदे मातरम। खुश रहो अहले वतन, हम अपना फर्ज निभा के चले, कभी बुझने ना देना उस आग को, आग सीनों में हम जो लगा के चले। क्या हुआ नींद आई जो हम सो। दिवसा आता साथी, लोटे बाबा काय खाता, पास किती दुधा संगे करता हालत पुरी। लोटे बाबा काय करता काम शब्द ऐका येतो मला खाम। हर साल की तरह इस साल शहीद पुलिस उपनिरीक्षक उपेंद्र गुर्देकर इनका स्मृति दिन का ये श्रद्धांजलि कार्यक्रम धनंजय गुर्देकर साहब के निवास स्थान पे संपन्न हो रहा है। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति के तौर पर माननीय डॉक्टर कमलताई गवई आई साहेब उपस्थित हुए हैं। उसके बाद पुलिस आयुक्तालय की ओर से माननीय घुगेश डीसीपी ये भी उपस्थित हुए हैं। माननीय अनिल भटकर साहब उप जिलाधिकारी अमरावती, माननीय डॉक्टर राजू डांगे सर ग्राम गीताचार्य अमरावती, ज्येष्ठ समाज सेवक माननीय डॉक्टर गोविंद भाऊ कासट सर और मित्र मंडली, माजी सैनिक और माननीय कैलाश मोरे सर, माननीय सुनील रामटेके सर, साथ ही पुलिस विभाग माननीय बाबारावजी अवचार साहेब, वरिष्ठ पुलिस इंस्पेक्टर आर्थिक गुन्हे शाखा गोरखनाथ जाधव साहेब, दीप्ति ब्राह्मणे मैडम, शीलाताई छाणमारकर मैडम, सोनाली गुलाने मैडम, ये पुलिस विभाग की ओर से उपस्थित हुए हैं और भी पुलिस विभाग की ओर से अधिकारी कर्मचारी यहाँ पे उपस्थित हुए हैं। साथियों, आज ये श्रद्धांजलि का कार्यक्रम बहुत ही ये दुखदायक घटना का एक यहाँ पर स्मरण करके शहीद उपेंद्र गुर्देकर जी को यहाँ पे सभी की ओर से, मान्यवरों की ओर से श्रद्धांजलि दी जाएगी। तो सबसे पहले मैं
धनंजय गुर्देकर साहब, गुर्देकर मैडम और उनके परिवार के सदस्यों को निवेदन करता हूं, कृपया कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए। साथियों, देश की रक्षा करते करते, लोगों की रक्षा करते करते पुलिस विभाग रहे, मिलिट्री रहे, ये जो सैनिक है अपनी जान की परवाह न करते हुए देश की रक्षा में अपना सर्वोच्च जीवन का बलिदान न्यौछावर कर देते हैं। उसी में से आज हमारे बीच में यहाँ जीवित नहीं है, लेकिन उनकी स्मृति हमारे पास हमेशा के लिए याद रहेगी। उपेंद्र गुर्देकर जी जो पुलिस इंस्पेक्टर थे और अपना देश की रक्षा करते करते गढ़चिरौली जिले के 11 पत्ती पुलिस मदद केंद्र के अंतर्गत मरके गांव, यहाँ पर एक मुहिम छड़ी थी जो नक्सलवादियों ने, जो बीएनसी की कुछ गाड़ियां थी, रोड का निर्माण चल रहा था, वो जला दी थी। और जैसा मदद केंद्र को पता चला, वहां से उपेंद्र गुर्देकर जी के नेतृत्व में 14 पुलिसकर्मी बचाव कार्य में निकले और बीच में जो है आतंक, जो नक्सलवादी है 150 से लेकर 200, उन्होंने जो है अम्बुश लगाया बीच में और इनके ऊपर अंधाधुंध गोलीबारी की। और उपेंद्र गुर्देकर जी और उनके साथ में जो कर्मी थे, इन्होंने भी गोलीबारी की। उसमें जो है 14 पुलिसकर्मी शहीद हो गए। तो ज्यादा समय न करते हुए अभी जो श्रद्धांजलि का जो कार्यक्रम है हम शुरुआत करते हैं। उपेंद्र जी के पिताजी धनंजय जी गुर्देकर साहब, उनकी माताजी, उनके परिवार के सदस्य सबसे पहले पुष्प अर्पण करके अपने पुत्र को श्रद्धांजलि अर्पण करेंगे। धनंजय गुर्देकर सर, उनकी धर्मपत्नी, परिवार के लोग। साथियों, धनंजय गुर्देकर जी और रजनीताई गुर्देकर जी, इनको ये अकेला ही पुत्र था और 2 लड़कियां थी। और इनकी जो है बुढ़ापे की जो लाठी है वो भी ऊपरवाले को यही मतलब मंजूर था। उन्होंने जो है अपना पुत्र, अकेला पुत्र देश के लिए अर्पण कर दिया। उनके पश्चात मोरेश्वर गुर्देकर जी, उनके चाचा है अमोल वानखड़े जी, जो नागपुर में उनके दामाद है, जेलर है। और स्मिता वानखड़े जो लड़की है डीआरडीए में नागपुर में है। और उनके दूसरे जो दामाद है लड़की है दीप्ति मिलिंद ताड़े, और मिलिंद ताड़े जो पिया है नागपुर में ग्रामीण। उसी प्रकार से मनोज गाड़ेकर उनके मामा है, लता गाड़ेकर मामी है, और अश्विलेश गाड़ेकर वो भी मामा है, और ललिता गुर्देकर चाचा है, अक्षय गुर्देकर भाऊ, और अन्नपूर्णा बाई गाड़ेकर जो दादी थी। ऐसा इनका ये परिवार था। इनको जो है उपेंद्र गुर्देकर जी को 2 बहनें थी, और रक्षाबंधन जो रहता है वो भाई के कलाई पर राखी बांधती थी, लेकिन वो सुनी पड़ गई। उन्होंने अपना भाई जो है देश के लिए न्यौछावर कर दिया। इसके बाद जो है हम जो श्रद्धांजलि का कार्यक्रम करने जा रहे हैं, सबसे पहले हमारे बीच में माननीय डॉक्टर कमलताई गवई, माजी लेडी गवर्नर, ये उपस्थित है। इनसे अनुरोध है कि शहीद उपेंद्र गुर्देकर जी की स्मृति को पुष्प चक्र अर्पण करके अपना श्रद्धांजलि अर्पण करें। ऐसा थोड़ा मोबाइल उसके बाद जाए तो
उपजिल्लाधिकारी अनिल भटकर सर, इनसे भी अनुरोध है पुष्प चक्र चढ़ाकर अभिवादन करें। उसके बाद माननीय डॉक्टर राजू डांगे सर, ग्राम गीताचार्य अमरावती, इनसे भी अनुरोध है। उसके बाद ज्येष्ठ समाज सेवक माननीय डॉक्टर गोविंद कासर जी, इनको भी अनुरोध है पुष्प चक्र चढ़ाकर अभिवादन करें। इसके बाद माजी सैनिक की ओर से यश सिद्धि आजी माजी सैनिक बौद्ध वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य, इनके राज्याध्यक्ष हैं माननीय सूबेदार मेजर प्रदीप गायकवाड़ सर, इनसे भी अनुरोध है पुष्प चक्र अर्पण कर अपनी श्रद्धांजलि अर्पण करें। इसके बाद पुलिस आयुक्तालय की ओर से गुलदेगरी साहब के दामाद अमोल वानखड़े साहब जो जलर है नागपुर में, इनसे भी अनुरोध है पुष्प चक्र अर्पण कर अपनी श्रद्धांजलि बहाल करें। पुलिस आयुक्तालय की ओर से माननीय भोगे साहब इनसे भी अनुरोध है कि अपने साथी को, सहकारी को जो शहीद हुए भूपेंद्र गुलदेकर जी, इनके स्मृति को पुष्प चक्र चढ़ाकर अभिवादन करें। कृपया सभी ने अपने अपनी जगह पर खड़े हो जाए। शहीद पुलिस उपनिरीक्षक भूपेंद्र गुलदेकर जी के स्मृति को अभिवादन करेंगे। सामने शहीद भूपेंद्र गुलदेकर जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद पुलिस उपनिरीक्षक भूपेंद्र गुलदेकर जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे।
शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुलटेकर जी अमर रहे, अमर रहे। मान्यवरों को अनुरोध है कृपया अपना स्थान ग्रहण करें। इसके बाद कार्यक्रम की प्रस्तावना रखने के लिए मैं आमंत्रित करता हूं ज्येष्ठ समाज सेवक गोविंद भोग सर उपेंद्र जी के साथ में जो बैचमेट थे उनके द्वारा भी अपने साथी को पुष्प अर्पण कर भावभीनी श्रद्धांजलि अर्पण कर रहे हैं। इसमें दादा साहेब है, बाबूराव जी अवसर साहेब है, गोरखनाथ जादव साहेब है, दीप्ति ब्राह्मणे मैडम है और मीनाताई दातारकर मैडम है, सोनाली गुलाने मैडम है। ये भी अपने साथी को पुष्प अर्पण कर श्रद्धांजलि अर्पण की है। इसके बाद कार्यक्रम की प्रस्तावना रखने के लिए मैं माइक को सुपुर्द करता हूं ज्येष्ठ समाज सेवक गोविंद भोग कासर जी को। आज या ठिकाणी स्वर्गीय शहीद उपेंद्र गुलटेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रमामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व जमलो आहोत। सर्वप्रथम त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असलेल्या आमच्या माऊली मातोश्री कमलताई गवई, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बटकर साहेब, प्रमुख अतिथी असलेले आमचे मित्र डॉक्टर राजू डांगे, उपस्थित सर्व पोलीस अधिकारी वर्ग, माजी सैनिक वर्ग, गुलटेकर परिवारजन आणि मोठ्या संख्येत उपस्थित असलेली सर्व मित्र मंडळी, यंदाचा हा 17वा स्मृतिदिन कार्यक्रम आहे आणि एखाद्या परिवाराने आपला मुलगा शहीद झाल्यानंतर त्याच्या दुःखावेगासोबत त्याच्यासोबत शहीद झालेल्या इतर 14 जवानांना सुद्धा मानवंदना द्यावी। त्या 14 जवानांचाही फोटो या ठिकाणी लावलेला आहे। मला असं वाटतं की जगातलं हे पहिलं उदाहरण असावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण त्याला ही मानवंदना देत असताना हा सप्ताहभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम, पहिला कार्यक्रम हा आज निवासस्थानी झाल्यानंतर उरलेले 6 दिवस शहरातील अपंग आणि गरजू लोकांच्या संस्थांमध्ये आणि अशा व्यक्तींना त्यांचं जीवन चांगलं जावं यासाठी मदत करण्यामध्ये 6 दिवस कार्यक्रम होणार आहे। गेली 16 वर्ष आणि यंदा 17वं वर्ष सातत्याने हे कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याशी बोलणारा गोविंद कासर यापैकी एकाही कार्यक्रमाला गैरहजर नाही। आमचे धनंजयराव गुलटेकर आणि आमच्या माऊली रजनीताई गुलटेकर नेहमी सांगतात की एखाद्या वेळी आम्ही तिथे उशिरा पोहोचू कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेला, पण गोविंद कासरकडे ते आयोजन आहे ते 15 मिनिटं अगोदर जातात। मित्रांनो, ते उशिरा का पोहोचत होते तर कुटुंबामध्ये दुःख आहे, दुःखद वातावरण आहे, सर्व मंडळी आलेली आहे आणि त्यापैकी काही मंडळींना वयोमानानुसार तब्येतीनुसार कार्यक्रम स्थळी येता येत नाही, काहींना जायचे आहे। त्या सगळ्यांना त्या ठिकाणी बाहेर गावून आलेली मंडळी आहे, काहींना ते स्थान माहिती नाही, ते माहित करून द्यायचं आहे, दुसरी गाडी करायची आहे, कोणत्या गाडीत बसायचं आहे, या सगळ्या गोष्टी करता करता त्यांना उशीर होत होता। याची जाणीव सर्वांना होती आणि म्हणून आयोजक म्हणून त्या परिवाराने ती मला जबाबदारी दिली, ती पार पडायची, आनंदाने पार पडायची म्हणजे भैया वो मानते नाही असं नाही, तर आपण त्याचा एक भाग आहोत
हे कार्यक्रम झाले पाहिजे. हे एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवलं पाहिजे. अशा या निमित्ताने झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पूर्ण कार्यक्रम कोरोना काळ वगळता कोरोना काळातही संबंधित संस्था व व्यक्तींना मदत पाठवता आली. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या काळात घरातून निघणं दुरापास्त होतं. पोलिसांच्या भीती तर थोडा, परंतु आरोग्य विषयक सुद्धा त्या कार्यक्रमांना घराबाहेर निघून जाता येत नव्हता. अशा वेळी ती मदत पाठवण्यात आली. तर असं या कार्यक्रमात सातत्य आणि हे सगळं हेरून पूर्ण 17 वर्ष, यंदा 17वा पूर्ण 16 वर्षाचा इतिहास माझ्याकडे आहे. मला नोंदी ठेवायची सवय आहे. परंतु पूर्ण 16 वर्ष न ठेवता केवळ मागच्या वर्षीचे कार्यक्रम एकत्र ठेवून आणि ही घटना की ज्यामध्ये आपल्या मुलासोबत उरलेल्या 14 पोलीस शिपायांना सुद्धा मानवंदना देण्यात येते आणि केवळ त्यांना मानवंदना देण्यात येत नाही, तर आज त्यांच्या परिवाराला ही गोष्ट माहिती आहे की असा मानवंदनेचा कार्यक्रम कल्याण नगर मध्ये गोटेकर परिवार घेते आहे. हे सगळं कुठेतरी समाजासमोर यावं म्हणून या ठिकाणी एक छोटीशी पुस्तिका पूर्ण 16 वर्ष कोणाला वाचायलाही जड जातं किंवा इंटरेस्ट नाही ऐकते का असेल, पण 1 वर्ष त्या कार्यक्रमाला जाताना आणि तो कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमाला येताना घरी पोहोचताना मध्ये जे कार्यक्रम झालेले आहे जाताना येताना त्याचा सुद्धा परिशिष्ट मध्ये समावेश असलेल्या एक छोटीशी पुस्तिका तुमच्याशी बोलणाऱ्या या गोविंदकासटने गोटेकर परिवाराची ते नको म्हणत असताना की काही प्रसिद्धीची गरज नाही म्हटलंय. प्रसिद्धीसाठी नाही, समाजासमोर आपण आदर्श ठेवतो आहे आपण समजून घ्या. तेव्हा त्यांनी मोठ्या मुश्किलने परवानगी दिली आणि ते पुस्तक या ठिकाणी आपल्या समोर देताना मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय. त्यांच्याच परवानगीने सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुस्तकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन सुद्धा घेणार आहे आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व आपण गोटेकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. वेगळं सांगायची गरजच नाही. असा प्रसंग परमेश्वर कोणावरही येऊ नये, पण आलेल्या प्रसंगाला तोंड देणं आवश्यक आहे. माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुस्तक प्रकाशनामध्ये सर्व पाहुण्यांना आमच्या मातोश्री कमलताई गवई पासून सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मला सहकार्य द्यायचं आहे. आयोजन करणारे भैया या ठिकाणी येतील अशी त्यांना विनंती आहे. राम टेके भैया आप इधर आ जाएंगे और हर एक के आते हैं एक पुस्तक देंगे ऐसे आपसे अनुरोध है. थोड़ा उधर मुंह करके खड़ी रहेंगे. उपेंद्र धनंजय साहेब आमचे सहकारी या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित झालेले माननीय अमरताई गवई माननीय पोलीस भोगे सर, माननीय उपविभागाधिकारी डॉक्टर सर, शासक सर, मोदी साहेब, आमचे मित्र श्री उपेंद्र सरांचे आई वडील, आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाला सर्व अमरावती शहरातील उपस्थित झाले सर्व मान्यवर. उपेंद्र आणि आम्ही त्या कार्यक्रमात झाली होती. बऱ्याच वर्षानंतर बॅच निघाली होती पोलीस पदाची आणि बॅच 550 लोकांची होती आणि मोठी बॅच होती. सातारा जिल्ह्यातली एकाच जिल्ह्यातली 7 विद्यार्थी होते आमच्या राज्यामध्ये. विदर्भातील केवळ आमचे 7 जण आम्ही शिक्षक त्यामुळे आमच्या समाजाला 2 जणांची होतं आणि
ट्रेनिंगच्या दरम्यान येता जाता सर्व आम्ही सोडायचो आणि यायचो आणि पोस्टिंगला सुद्धा आमचे विदर्भातील एवढे त्यांचे कंपवतावले नागपूरही लागत झालो आणि त्यांना गडचिरोली मिळाला आणि आम्हाला चंद्रपूर शिक्षणाच्या विषयाला भेटवायची आणि एक करोडचा दिवस साजरा आले त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन असताना अचानक वाटली आणि अशा प्रकारचा झाडाला कागदाचा धोका चुकला आणि का होईल तोपर्यंत कुठली माहिती होती परंतु संध्याकाळपर्यंत बातमी यायला लागली आमचे जवळचे मित्र लक्षवाद मुकाबला शेवटपर्यंत त्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केला अचानक झालेला भडाल्यामुळे त्यांना ते त्यानंतर गुंडेकर साळींची भेट झाली आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही 4 वर्षापासून सहभागी होता संस्कृत असतात त्यापासून त्यांना पासून त्यांनी अपील करतो आणि काका काकूंना उपेंद्रजी नसला आणि त्यांच्या शक्ती म्हणून आम्ही त्यांच्या नेहमी सोबत आहोत सर्व आठवणी साहेबांनी सांगितलं जे देशासाठी शहीद होतात या परिवारावरती वर्धेकर परिवारावरती दुःख नाही तर या देशावरचं दुःख आहे आणि ही माणसं गेल्यानंतरही त्यांच्या स्मृती या आम्हाला प्रेरणा देत राहतात. धन्यवाद साहेब. यानंतर उपविभागीय अधिकारी माननीय अनिलजी भटके साहेब या ठिकाणी आपल्या संवेदना व्यक्त करतील. सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. 1 फेब्रुवारी 2009ची घटना आहे. आज 16वा स्मृतिदिवस. जाधव साहेब त्यांची बॅचमध्ये घटनाही सांगितली आणि सगळ्या गोष्टीचं आपल्याला माहित आहे की एखादा तरता मुलगा जवान मुलगा एखाद्या कुटुंबाचा असेल तर कुटुंबात काय त्याचा परिणाम होऊ शकतो. कुटुंबात किती मोठं संकट आहे हे आपण सगळं समजू शकतो आणि या ठिकाणी शहीद उपेंद्र हे नेहमीच आपल्या स्मृतीत असतील आणि ते नेहमी अमर असतील. त्यांना खरोखर मी या ठिकाणी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीय आई असतील त्यांच्या बहिणी असतील त्यांचं सगळं नातेवाईक त्यांचं खरं या ठिकाणी मी कौतुक करतो की मुलाचा फक्त तुला शहीद झाला म्हणून ते हातावर हात धरून बसलेले नाही. त्यांनी त्याला स्मृतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या रूपात दरवर्षी त्याला ते आठवण करतात. फक्त आठवण करत नाही तर सामाजिक जाणीव जी आहे ती या निमित्तानं ती व्यक्त करत असतात. मी बघतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून की या कार्यक्रमाला येतो श्रद्धांजली कार्यक्रमाला येतो आणि प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप मी बघतो तर कधीही त्याचे खूप काही म्हणजे करता सगळ्या संस्था असतील निराधार संस्था असतील वृद्धाश्रम संस्था असतील शाळा असतील कॉलेजेस असतील गोरगरीब यांच्यासाठी दान करण्याचा असा पद्धती नेहमी या निमित्तानं करत असतात. मी या ठिकाणी खरोखर प्रार्थना करतो त्यांना शक्ती प्रार्थना करतो. या ठिकाणी परत एकदा मी महापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. धन्यवाद साहेब. वर्धेकर परिवाराने जो सामाजिक उपक्रम शहीद उपेंद्रच्या नावाने सुरू केलेला आहे एक सामाजिक जाणीव ठेवून या दुःखातून बाहेर पडून समाजासाठी काहीतरी करावे याच उद्देशाने हा परिवार आज अमरावतीमध्ये जे काम करीत आहे त्याला तोड नाही. हेच खरी आदरांजली आहे की आपण या सामाजिक कार्यातून अनेकांना मदतीचा हात देण्याचं काम उपेंद्रच्या स्मृती निमित्त आपण करीत आहात. खरंच आपण या ठिकाणी जे काम करता आहे त्याला तोड नाही. यानंतर आदरणीय भुगे साहेब DCP यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. पोलीस उपनिरीक्षक त्यासोबत
जे पथक होतं त्यामध्ये 14 पोलीस अंमलदार, 15 सर्व शहीदांना प्रथम माझे श्रद्धांजली करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय कमलताई गवई, ATM साहेब, तसेच धनंजयजी गुर्देकर यांच्या सौभाग्यवती, तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझे सहकारी अधिकारी आणि सर्व बंधू आणि आज मला या ठिकाणी प्रथम बोलावलं याबद्दल मी गुर्देकर परिवाराचा धन्यवाद मानतो. आता सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास त्यांनी आमंत्रण दिलं तेव्हापासून ते पूर्ण चित्र माझ्यासमोर फिरत आहे. कारण तो इन्सिडेंट झाला होता, त्या इन्सिडेंटच्या वेळेस त्याचा डिवाइस सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर हा मी होतो. त्यामुळे मला प्रथम भेट झाली त्या दिवसपासून हा प्रसंग डोळ्यासमोर येत आहे. कारण भूपेंद्र हा जरी ग्यारापत्ती पोस्टला मागच्या 1 फेब्रुवारी 2009ची घटना आहे, परंतु तो मागील 4-5 महिन्यापासूनच पोस्टवर होता. त्यापूर्वी त्यांनी LCB मध्ये चांगली कामगिरी केली होती आणि चांगली कामगिरी होती. तसेच आमची जी ग्यारापत्ती पोस्ट होती ती गडचिरोलीपासून जवळजवळ 90 किलोमीटर होती आणि माझ्या ऑफिसपासून 110 किलोमीटरवर. आणि अशा पोस्टवर गडचिरोली जिल्ह्याच्या सगळ्यात गंभीर ठिकाणची पोस्ट म्हणजे ग्यारापत्ती, अशा ठिकाणी त्याची नेमणूक झाली होती. परंतु या ग्यारापत्ती पोस्टचं एक वैशिष्ट्य होतं की तिथलं जे पथक होतं ते यापूर्वी सुद्धा 2008 मध्ये आणि 9च्या सुरुवातीला सुद्धा बरेच वेळेस नक्षलसोबत 2-2 हात करून त्यांना पळवून लावून त्यांनी यश मिळवलं होतं. आणि आता आत्मविश्वास या पथकामध्ये होता. एरवी गडचिरोली C60 पार्टी किंवा मोठा फोर्स असेल तरच नक्षलचे 2-2 हात व्हायचे, अन्यथा थोडंसं निघून येण्याचं धोरण असायचं. परंतु ग्यारापत्ती पोस्टचे जे सगळे जवान आणि अधिकारी होते त्यामध्ये प्रशांत आगिरी होता, नितीन चिंचोलकर होता आणि 3 अधिकारी आणि त्या पोस्टचे सर्व अंमलदार हे नेहमीच ज्या वेळेस नक्षलसोबत फायरिंग झाली त्यावेळेस यशस्वीपणे त्यांना परतवून लावून आणि त्यांचे जे काही साहित्य मिळेल किंवा इतर काही मिळेल ते सगळं जप्त करून घेऊन आलेली अशी आपली यशस्वी टीम होती. परंतु तो दिवस आणि तो काळ हा थोडासा नीतीचा अडचणीचा होता. आणि त्यामध्ये कारण 2 दिवसापूर्वीच माझी आणि उपेंद्रची भेट सुद्धा झाली होती. कारण तशी पोस्टवर जाण्याची महिना किंवा 2 महिने लागायचे, परंतु 30 जानेवारी 2009ला रोड ओपनिंग होतं, SRPचं विड्रॉ होता, त्यामुळे रोड ओपनिंग झाली होती आणि मी सगळ्या पोस्टला जाऊन सगळ्या अधिकाऱ्याला रोड ओपनिंग दरम्यान भेटून सर्व SRP नवीन पोस्टवर गेले आणि जुने काढून घेतले. आणि 30 तारखेचा हा आमची भेटीचा प्रसंग आणि 1 तारखेला जेव्हा सकाळी मला शेटवर कॉल आला की असं पार्टी केलेली आहे आणि मदत मागत आहे, परंतु सध्या आपण मुरुंगाव आणि इतर पोस्टवरून मदत मागितलेली आणि C60 पार्टी गडचिरोलीहून रवाना झाली. परंतु अर्धा ते 1 तासाच्या फायरिंग नंतर नक्षलची संख्या, नक्षलचे जे काही स्ट्रॅटेजिक पॉइंटला असलेलं ठिकाण आणि आपली पार्टी सापडलेलं ठिकाण यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज मिळू शकला नाही. आणि त्यामुळे अशी दुर्दैवी घटना आणि जे युद्धात निपुण होते यापूर्वी त्यांनी चांगलं यश मिळवलं होतं, परंतु यावेळेस मात्र त्यांना आपल्या
देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि गडचिरोली पोलीस दलासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केले. त्यामध्ये त्यांनी निकराने लढा दिला, परंतु तो नक्षलच्या संख्येपुढे आणि नक्षलच्या स्ट्रॅटेजीपुढे थोडासा कमी पडला आणि त्यामध्ये आपल्याला उपेंद्र सर सोबत 14 जवान हे शहीद झाले आणि तो गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठा आघात होता. कारण यापूर्वी कधी गडचिरोली जिल्ह्यात अशी घटना घडलेली नव्हती. गडचिरोली जिल्ह्याचे 10, 12, 15 जवान गेलेले, कितीही नक्षल असले तरी लढून परत आले होते. एखादा किंवा 1, 2, 3 असे शहीद झाले तरी सुद्धा कधी अशी मोठा प्रसंग गडचिरोली पोलीस दलावर आला नव्हता. परंतु हा गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासातला सगळ्यात वाईट अनुभव त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यामध्ये उपेंद्र सुद्धा शहीद झाला आणि जो काही लढा दिला तो त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता दिला. परंतु एकंदरीत परिस्थिती आपल्या बाजूची नसल्यामुळे आपल्याला त्यामध्ये अपयश आलं आणि हे अपयश गडचिरोली पोलीस दलाच्या नंतर सुद्धा 2 वेळेस, 1 मे 2009 मध्ये सुद्धा जेव्हा आपण 1 PI, 1 PSI आणि 14 अंमलदार असे शहीद झाले. त्यानंतर परत ऑक्टोबर मध्ये सुद्धा 2009 मध्ये सुद्धा 1 PSI आणि 16 जवान असे 17 जवान शहीद झाले. अशा प्रकारे हा 2009 गडचिरोली पोलीस दलाच्या आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात फार वाईट कालावधी राहिलेला आहे आणि त्यामध्ये हा उपेंद्रने आपलं शौर्य दाखवलं आणि जे लढा दिला त्याला मी परत एकदा सल्यूट करतो आणि मला परत एकदा मी आभार व्यक्त करतो. मला इथं बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली आणि ते मला माझं मत व्यक्त करू दिलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. उपेंद्रचे ऑफिसर असताना जे वर्णन साहेबांनी केले आणि साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की जे माझ्यासोबत असणार आणि कर्तव्यावर असणार माझे अंमलदार ज्यावेळेस शहीद झाले आणि साहेबांच्या हाती दुराव आज हा प्रसंग आपण या ठिकाणी लक्षात केला. खरोखर सर्व चित्र आहे त्यावेळेची परिस्थिती काय असेल आपण त्याची करू शकत नाही की त्यावेळेचं चित्र काय असेल. धन्यवाद साहेब. यानंतर सुनील रामटेके सामाजिक कार्यकर्ते यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं आलेले DCP गुगे साहेब, आमचे मार्गदर्शक अनिल पंतर साहेब, गोविंदजी कासट, कैलासजी मोरे आणि जे दादासोबत बॅचमेट घेतले आपले बाबाजी गोरखनाथजी जाधव साहेब कल्याणच्या खाते तिथेही काम केलं असेल. सीमाताई दाताळकर मॅडम, आणि सोनाली उल्लाने मॅडम, PDDS अमरावती आणि इथे उपस्थित सर्व आपण चिंतन. मी फक्त एवढंच सांगेन मध्येतर परिवाराबद्दल की त्या दिवशी 2009ला ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी मी NCDHRच्या कार्यक्रमानिमित्त आणि मुंबईला होतो. तर आपल्या इथे तेव्हा पोलीस आयुक्त माननीय जगन्नाथ साहेब होते, पोलीस स्टेशनचा PI ठाकूर साहेबांचा फोन आला. कारण की हा जो निषेध द्यायचा होता हा निषेध त्यांना घरी द्यायचा नव्हता. एक कारण की एवढा मोठा धक्का म्हणून मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा की हा मेसेज कृपया करून तुम्ही राजभाऊ नंदवरे यांना द्या.
ते सांभाळू शकतील. मी मुंबईमध्ये आहे, लगेच मी बाय प्लेन नागपूरहून इकडे असं आलो. तर जे 2009 मध्ये घोगे साहेबांनी सांगितलं, पण तेव्हाचा आकडा हा नक्षलवाद्यांचा जो होता आकडा हा जवळपास 200 ते 300च्या जवळपास आकडा होता तो. आणि यू आकार घेऊन त्यांनी बरोबर घोगे साहेबांनी प्रत्यक्ष सांगितलं आपल्याला. आणि गुडदेकर साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की गुडदेकर परिवार हा जो आहे, मला वाटते बहुतेक अमरावतीकरांना माहित नाही गुडदेकर परिवार नेमका काय आहे. मला वाटते इथे आईसाहेब बसलेले आहेत, त्या यांचं नातं जे आहे गुडदेकर परिवाराचं बाबासाहेबांशी संलग्न नातं आहे. आईसाहेब तुम्हाला माहित असेल की नाईक शराफ म्हणून एक आपल्या अमरावतीत आहे, ते एक आमदार होते, त्यांना बाबासाहेबांनी आमदार केलं होतं. आणि त्या नाईक साहेबांची मुलगी जी आहे गुडदेकर साहेबांची आई आहे. मला वाटते अमरावतीकरांना हे माहित असेल की जे बाबासाहेबांचं नातं आणि गुडदेकर परिवाराचं नातं हे एकदम घट्ट नातं आहे. असं हे गुडदेकर परिवार हे आपण जे म्हणतो आहे, दिसतो आहे, या जे काही आहे बलिदानांची परंपरा जी आली आहे चालत गुडदेकर परिवारामध्ये आहे आपल्याला दिसत आहे. कासट साहेबांना मी धन्यवाद देतो, आई साहेबांना की ते या कार्यक्रमासाठी 1 महिन्यापासून मेहनत घेतात. पत्रिका काढल्या काय, कोणाला बोलावलं काय, पूर्ण नियोजन त्यांचं असते. आणि खरंच ते वडिलांप्रमाणे पाठीशी उभे राहतात, त्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आईसाहेब सुद्धा बाहेरून आले वाटते आज चेन्नईवरून, आणि तिथून आल्यावर पहिले इकडे आल्या. हा, त्यानंतर या ठिकाणी आता बोललेले आपले सुनील रामटेकेजी, ते सातत्याने साहेबांच्या सोबत राहतात, घरी येतात आणि परिवाराच्या सोबत कसं त्यांचं दुःखात सामील होणं हे त्यांना खूप चांगल्या तऱ्हेनं माहित आहे. आणि त्यासाठी मी या परिसरातील लोक सर्वांना धन्यवाद देतो. आमचे कॅप्टन सिरसाट साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आज मागील आम्ही 17 वर्षापासून बघत आहे शासनाची, जसं यांनी सांगितले रामटेके साहेबांनी, शासनाची काही मदत, पण इथे कोणीही राजनैतिक लोक कोणी काही मदत करत नाही आणि फक्त बोलून चालत नाही. या रोडला नाव देण्यासाठी आम्हाला 1 वर्ष संघर्ष करावा लागला. या रोडचं नाव जेव्हा महानगरपालिकेत मी निवेदन दिलं तर तिची फाईलच 5-6 महिने गायब केली होती. मग आम्ही गेल्यानंतर मग थोडस आपल्या स्टाईलने केलं आणि मग या ठिकाणी या रोडला त्या ठिकाणी नाव देण्यात आलं. तसाच आम्ही एक आता प्रस्ताव इलेक्शनमुळे थांबलो होतो, पण आता ऑक्सिजन पार्कला शहीद उपेंद्र गुडतेकर यांचं नाव देण्यात यावं आणि त्यासाठी प्रशासनाने आमची मदत करावी अशी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी पुण्याच्या आज श्रद्धांजली वाहतो आणि यांच्या घरी सर्व लहान माझे मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांना चांगलं आयुष्य लावो. आणि खरंच गुडदेकर सर, त्या ताई, त्यांची प्रेरणा पोलीस डिपार्टमेंट मध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की त्यांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी. कारण आपला एकुलता एक मुलगा जेव्हा शहीद होतो तर त्याच्या याच्यातच राहतात माझं काय होणार, परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या सोबतच पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला एक खूप मोठी एक चालना दिली की आपला मुलगा गेल्यानंतर आपण काय करू शकतो, आणि ते सातत्याने करत आहे. त्यांच्या परिवाराला मी खरंच धन्यवाद मानतो. ते सर्व मिळून हे कार्य करतात. आज या ठिकाणी भटकर साहेब, डीसीपी साहेब येऊन गेले, सर्व पोलीस अधिकारी. सर्वप्रथम शहीद उपेंद्र गुडदेकर यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, उपविभागीय अधिकारी सन्माननीय भटकर साहेब, आयोजक असले पण आमच्याकडे अत्यंत महत्वाची मंगलमूर्ती सफारीतले गाडगे महाराज, जे खऱ्या अर्थाने अंध, अपंग, कुष्ठ बांधव या सगळ्यांची सेवा करणारे डॉक्टर गोविंद कासट, ज्यांनी 185 पेक्षा जास्त पुस्तक लिहिलेले आहे, 12 डिग्र्या घेतलेल्या आहेत सर, BA 73 चे. आणि असं व्यक्तिमत्व या कार्यक्रमामध्ये नेहमी सातत्याने इन्व्हॉल्व करतात, आम्हाला इन्व्हॉल्व करतात. या ठिकाणी आताच जे बोलून गेले आमचे कैलासजी मोरे सर, रामटेके सर, गोवर्धनजी खूप उत्तम संचालन करत आहे. आणि शहीद उपेंद्र यांचा परिवार, आमचे परम मित्र धनंजयजी गुडदेकर,
रजनीताई गुर्देकर, रजियाताई मला या ठिकाणी दिसून त्या रजियाताई आणि आपण सगळे उपस्थित बांधव पुनश्च मी आमच्या डॉक्टर गोविंद भाऊ कासट मित्रमंडळीतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मनुष्य जीवनाचं पहिलं सत्य काही असेल तर जन्म असतं आणि अंतिम सत्य काही असेल तर मृत्यू असतं आणि या दोघांच्या मध्ये काही असतं ते जीवन असतं आणि या जीवनात किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही 70 वर्ष जगता का 80 वर्ष जगता महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगता, तुम्ही इतरांकरता काय केलं हे जास्त महत्वाचं आहे. जे निवड स्वतःकरता जगलेत ते लहान झाले आणि जे इतरांकरता जगलेत ते महान झाले. आणि म्हणून आज उपेंद्रचं जे आपण स्मरण करतो आहे त्याच्या कमी काळ या पृथ्वीवर होता, पण त्यांनी जे कर्तृत्व केलं अनेक 70 वर्ष जगूनही लोक करत नाही ते कर्तृत्व उपेंद्र करून गेलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्याचा 17वा स्मृती दिन साजरा करतो आहे केवळ त्यांनी केलेल्या कर्तृत्वाने. शरीराने तर प्रत्येकाला जाणे असा अमर कोणीही नाही, अविनाशी कोणीही नाही. प्रत्येकाला हे शरीर 5 तत्वात विलीन होणार आहे आणि ती चेतना मात्र कायम राहतं. उपेंद्र ज्या ठिकाणी आज चेतनेच्या स्वरूपामध्ये धनंजयजी असतील, रजनीताई असतील, ते धन्य म्हणतील की असे आईवडिलांच्या पोटी मी यायला पाहिजे. कारण असे आईवडील जे आपल्या बालकाला, आपल्या मुलाला आजही त्याच्या कर्तृत्व रूपाने, त्याच्या आठवणीने आणि त्याच्या बदल्यात त्याला जे काही अनेक सामाजिक संस्थांना जे मदत करतात 16-17 वर्षापासून, ती खरंच अभिनंदनीय बाब आहे. दुःखद बाब नक्कीच आहे. आपला तरुण मुलगा जाणं, त्यांच्या जावेतेच्या वंश तेव्हाची कडे पाण्यातला मासा झोपा घेतो कसा, त्यांच्या ठिकाणी आपल्याला जर ठेवून पाहिलं तर नक्की आपल्याला त्याच्या वेदना आणि यातना नक्की जाणवतील. एक आईच्या वेदना काय असू शकते, एका बापाच्या वेदना काय असू शकते. एखादा तरुण मुलगा गेल्यावर ते त्यांनी निवड त्या वेदनेला कवटाळून ठेवलं नाही. जे देशासाठी लढले ते अमर होतात झाले. आणि मला असं वाटतंय की ह्या आई वडिलांच्या पोटी जो रत्न आला तो कमी काळ होता, पण तसेच आई वडील सुद्धा त्यांचं कर्तृत्व मानाय निवड त्यांनी दुःखाला कवटाळून ठेवलं नाही. तर आजही अनेक संस्थांना हे सामाजिक उपक्रम डॉक्टर गोविंद भाऊ कासट यांच्या माध्यमातून जेवढ्या अमरावती शहरामध्ये 150 संस्था असतील त्या सगळ्या संस्थाला सप्ताह स्मृती सप्ताह ते साजरा करतात. त्या सप्ताहाला काय गरज आहे, त्या सप्ताह दरम्यान माझे जे बधीर आहे, जे पृष्ठ बांधव आहे, जे गरजू विद्यार्थी आहे, जे गरजू महिला आहे, त्यांना काही गरज माझी पडू शकते का, हा मदतीचा हात या स्मृती दिनाप्रसंगी देतात. आणि म्हणून कोणीतरी बोललं हे 14 जणांचा जो स्मृती दिन आहे त्यासोबत असं कार्य करणारा एकमेव कार्यक्रम असेल की हा स्मृती दिन एखाद्याला सहकार्याचा हात देऊन करणे ही खरंच मोठी बाब आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्ही त्याला कर्तृत्व रूपाने शरीराने जरी केलेला असला पण कर्तृत्व रूपाने आजही गुर्देकर परिवाराने त्याला जिवंत ठेवलेला आहे. तो अमर आहे या काही चेतनेच्या स्वरूपामध्ये. जसं म्हणतात एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय, कॅनॉट बी चेंजेस ओनली वन फॉर्म टू अदर फॉर्म. हा चेतना ही आहे, या विश्वातून कुठे जात असते ती विश्वामध्ये कोणीतरी असतं. आणि आज चेतनेच्या स्वरूपामध्ये उपेंद्र ज्या ठिकाणी असतील नक्की त्यांना आपल्या अमरावतीकरांचा थोडासा प्राऊड वाटत असेल, तिथल्या कॉलनीचा प्राऊड वाटत असेल, त्याच्या मित्रमंडळीचा प्राऊड वाटत असेल, आई वडिलांचा प्राऊड वाटत असेल की असे आई वडील प्रत्येकाला मिळावे, असा मित्र परिवार मिळावा, असे नातेवाईक प्रत्येकाला मिळावं असं उपेंद्रला चेतनेच्या स्वरूपामध्ये नक्कीच कुठेतरी वाटत असेल. आणि म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर गोविंद भाऊ कासट मित्रमंडळीतर्फे तसेच जीसीएच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक या नात्याने राष्ट्रसंत विचारधारा समितीच्या वतीने मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मातोश्री माझे लेडी गव्हर्नर मान्य डॉक्टर कमलताई गवई यांना की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. देशातील सर्व मान्यवर ज्यांनी आपलं जीवन देशासाठी समर्पण केलं त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन. मला जर कोणी विचारलं तर मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटपर्यंत मी भारतीय राहील असे अभिमानाने बाबासाहेब सांगायचे. त्यांचं ते वाक्य लक्षात ठेवून आदरणीय भूपेंद्र यांनी खरोखरीच देशासाठी ते अजरामर झालेले आहे. त्याबद्दल त्यांना मी अभिवादन करते. देश त्यांना सततच स्मरत राहील हे काही वेगळं सांगायला नको, परंतु त्याबरोबरच आदरणीय त्यांचे आई आणि बाबा आपल्या खांद्यावर आपला मुलगा गेल्यानंतर काय वाटते हे जावे त्याच्या वंशीतला कळे. ज्यावेळेस भूपेंद्र गेला तेव्हा दादासाहेब भेटायला आले होते.
मला नेहमी सगळे लोक म्हणतात खूप स्ट्रॉंग आहे म्हणून, पण जी स्ट्रॉंग असलेली ही आई त्यावेळेस मी भेटायला येऊ नाही शकले आणि किती दिवस मी स्वतःला त्यांना भेटायला टाळत होते. मग काही प्रसंगाच्या निमित्ताने भेटणं सुरू झालं आणि आमचं दोघांचं कार्य सारखं असल्यामुळे सतत भेटीगाठी होतात, सतत एकत्र येत राहतो, काम करत राहतो. आणि 1 फेब्रुवारी पासून जो हा सप्ताह ते करतात, गोरगरिबांना जे त्यांच्या परीने जेवढे होते तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. तर ते निमित्त कोणतं तर मुलाला जिवंत ठेवलं त्यासाठी. तर आपला हा भूपेंद्र गेला नाही तर तो सततच जिवंत आहे आणि देशाची सेवा करत आहे हे नेहमी त्याची जाणीव ठेवून हे सामाजिक कार्य करत असतात. आणि दुसरा उद्देश आहे की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नुसतं रडत बसलं तर काहीही होऊ शकत नाही, भूपेंद्र परत येऊ शकत नाही. एकदा मला आठवते कॉन्व्हेंट मध्ये एक नाटिका बसली होती त्यांच्या शाळेतील मुलांनी. मी बहुतेक आता म्हणजे आमचं कुटुंब एकच आहे त्यामुळे त्या कुटुंबापेक्षा आम्ही भूपेंद्रमुळे आणखी जवळ आलेलो. तर त्या कार्यक्रमाला सुद्धा पर्यायानं सोबतच त्यांच्या मी होती तेव्हा त्यांच्या आईचा तो आकार पाहिला मी की कोणत्याही याच्या हृदयाला पीळ पडेल आणि त्यांच्या बाजूला समजावं तरी कोणत्या यानं समजायला शब्द नव्हते. तर असं तऱ्हेने एवढे दुःख सगळं दुःखावर दगड ठेवून त्या हे जे कार्य करत आहेत त्याबद्दल खरंच वाखाणण्यासारखं कार्य आहे. आणि शेवटी लिहिलेलं आहे, एकदा शहीद होऊन पहा. काहींना होण्याची ती संधी मिळेल परंतु सगळ्यांना मिळत नाही. परंतु त्या शहीदाने जे काम केलेलं आहे ते काम तेवढ ठेवणं, त्यांची स्मृती तेवढ ठेवणं हे सुद्धा एक विशेष काम आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्यांचे आई वडील हे स्मृती तेवढ ठेवतात हे एक विशेष आहे. कारण आई वडिलांना मुला कोणतेही आई वडील ते मुलगा सैन्यात असो किंवा खराब जरी मुलगा असला तरी आई वडिलांना दुःख होतंय. तर अशा याच्यामध्ये आई वडील म्हणजे मुलासारखं म्हणजे कोणी मोठं नसतं. आई वडिलांना जर विचारलं सगळ्यात श्रेष्ठ आणि चांगलं काय आहे तर प्रत्येकच आई वडील सांगते की मुलाचंच नाव घेतील, ते अपत्याचं नाव घेतील. तर आज या ठिकाणी भाषण करण्याची वेळ नाहीये कारण आधीच माझ्या कानामध्ये इकडे पोरं इकडून तिकडून चिमटे घेत असतात मला, पण मध्ये बसवतात इकडून चिमटा घेते इकडून चिमटा घेते. आणि मी सांगितलं की मला 2 शब्द बोलण्यापेक्षा ते बोलणारे त्यांना बोलू द्या, कारण आल्याबरोबर ते चेहरा पाहूनच आधी अर्ध माणूस खलास होऊन जातो. आणि आई म्हटल्यानंतरचा काय विचार असतो, त्याला भूपेंद्रचीच आई व्हावं लागते असाचा काही भाग नाही. जी कोणती आई भूपेंद्राचा चेहरा पाहिजे ती पाहिल्याबरोबर थंडीगार होते. परंतु थंडीगार होऊन काही भूपेंद्र परत येणार नाही. म्हणून मग ते भूपेंद्राच्या आठवणीच्या निमित्तानं त्याची स्मृती नव्हे तो स्वतः जिवंत राहायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्याचं राहिलेलं काम, देशासंबंधी असलेलं काम आई वडील मोठ्या श्रद्धेने दरवर्षी करत असतात. आणि आपण सुद्धा ही सगळी मंडळी त्यांच्या कुटुंबातील आहोत, ते सुद्धा त्यांना भूपेंद्रला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येतात. मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने भूपेंद्रला आदरांजली देते. आणि आपलं रामवलेलं जे 2 शब्द आहेत ते ह्या ठिकाणी बंद करते आणि धम्मपदमध्ये लिहिलेलं जे एक वाक्य आहे त्या ठिकाणी भूपेंद्र करता अर्पण करते आणि आपली रजा घेते. सबे संखारा अनिचाती यदा पर्याय पसती अथनी विन्नति दुःखे ये समगो विशुद्धिया ये समगो विशुद्धिया ये समगो विशुद्धिया. भूपेंद्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला शांती मिळो, निर्वाण प्राप्त हो अशी तथागताचरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. गेला तरी तो आमच्यामध्ये सतत कार्यरत आहे. या परिवाराच्या माध्यमातून आणि या परिवाराच्या गुळदेकर परिवाराच्या वतीनं ज्या परिवाराने सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोपून घेतलं यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. आजच्या या प्रसंगी
मी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त न करता हे आपलं नैतिक कर्तव्य होतं असं जाहीर करतो. घोडदेकर परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या सर्व परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुष्पार्पण करायचे त्यांनी या ठिकाणी यावं आणि पुढील सूचना ज्या आहेत परिवाराच्या वतीनं भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती या परिवाराच्या वतीनं करतो आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. शरणं गच्छ